धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्र, मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. आज आपण पाहणार आहोत 29 जानेवारी 1932 रोजी मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये गोलमेज परिषदेमधून परत आल्याच्या नंतर 114 संस्थाच्या वतीने बाबासाहेबांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देत असताना पुढाऱ्यांना विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिलेला आहे. तो काय संदेश आहे बघा. बाबासाहेब म्हणतात, आपण सर्वांनी ही एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही समाजाचा किंवा पक्षाचा पुढारी कोणत्याही यशाचा सर्वस्वी धनी कधीच होऊ शकत नाही. नुसते पुढारी पण असून चालत नसते. तर ज्या कार्याकरिता आपण पुढे झालो आहोत ते आपले माणुसकीच्या हक्काचे पवित्र कार्य खडतर स्वार्थ त्यागाने व शिस्तीच्या मार्गाने केले पाहिजे. हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 281 वरती बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो आपण पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? विशेषतः केवळ पुढारी असून चालत नाही, तर त्याच्यासाठी काय लागते? आपण जे काम स्वीकारलेलं आहे, आपण ज्या कार्यकर्ता पुढे आलेलो आहोत ते कार्य करत असताना खडतर स्वार्थत्यागाने आणि शिस्तीच्या मार्गाने ते केले पाहिजे. म्हणजे पुढाऱ्यांच्या अंगी त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे आणि शिस्त असली पाहिजे आणि त्या मार्गानेच आपण कार्य यशस्वी करू शकतो. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर आपण हा विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी विनंती करतो. आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसाल तर सबस्क्राईब करावं, लाईक करावं. आणि आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.